आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। जो ईश्वराचा संकेत समजू शकत नाही तो जीव कम नशीबी आहे। ईश्वर दयाळू आहे, तो प्रत्येकाला संधी देत असतो आपल्या चुका सुधारण्याची। माणसाचा अहंकार नष्ट करण्याचा प्रयत्न सुद्धा देवाकडूनच होत असतो। मोहमायेच्या अधीन झालेल्या माणसाला मोहमायेपासून मुक्त करण्यासाठी जरुरी संकेत दिले जातात, उपदेश दिले जातात। तरी सुद्धा अहंकाराच्या आहारी जाऊन माणूस देवालाच आव्हान देण्याचे दुस्साहस करतो। आणि त्यावेळी त्याच्या पापांचा घडा भरतो। आम्हाला तुमच्याकडून अशी आशा नव्हती, अजिबात नव्हती। सुंदराबाई, तुझ्या तर पहिल्या कार्यक्रमाच्या आधीच क्रियाकर्म करून टाकले शिर्डीवाल्यांनी। राम राम राम। सुंदराबाई, मला वाटत नाही की तो ढोंगी साई शिर्डीमध्ये तुझे बस्तान बसून देईल, समजलीस? वैद्य बुवा, हे पाय सुंदराबाईचे आहेत। जिथे ठेवतील तिथेच अंगदच्या पायासारखे जमिनीला चिकटून राहतील, ज्याला महाबली रावण सुद्धा हलवू नाही शकणार। सुंदराबाई, बोलण्यात आणि करण्यात खूप अंतर असतं। हो, आमचे द्वारकानाथजी कधीपासून शिर्डीत बस्तान बसवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि प्रत्येक वेळी तोंडावर पडतात। दगडू, एकदा मला द्वारका माईला जाऊन साईबाबाला भेटू द्या, मग बघा हे फूल काट्यामध्ये कसं बदलून जात। असं कसं? मनीषा दुसरी थाळी द्यायला कशी काय विसरली? या भाऊसाहेब, जेवण करूयात, खूप जास्त भूक लागली। अरे, अरे श्यामसुंदर, की आहे तू? तुझा डबा कसा काय घेऊन आलास? तुला काय वाटले मनीषा तुझ्यासाठी जेवण पाठवणार नाही का आज? मला काहीच माहित नाही भाऊसाहेब, निर्मलाने डबा दिला, मी घेऊन आलो। निर्मलाने दिला आणि तू घेऊन आलास, पण का? आजपर्यंत आपण एकाच डब्यामधून जेवत आलो आहोत, तर मग आज हे दोन डबे का? भाऊसाहेब, निर्मलाने मला सांगितलं की मनीषा वहिनी आजपासून माझ्यासाठी जेवण पाठवणार नाही। मला माझं जेवण वेगळं घेऊन जावं लागेल, म्हणून मी माझं जेवण वेगळं आणलं आहे। मनीषा म्हणाली? मनीषा, मला एका प्रश्नाचं स्पष्टपणे उत्तर पाहिजे। तू आज श्याम सुंदर साठी जेवण का नाही पाठवलं? तुला चांगलंच माहित आहे की अनेक वर्षांपासून मी आणि श्याम सुंदर कार्यालयात बसून सोबत सोबत जेवण जेवतो। मग आज असं काय झालं की समोर जेवण असूनही आम्हा दोघांना उपाशी राहायला लागलंय? मला तर समजतच नाहीये की तू हे सगळं कसं करू शकते। श्याम सुंदर तुझ्यासाठी कसा काय परका असू शकतो? हे सगळं नाही चालणार। मी तुला स्पष्टपणे सांगतो की मी जिवंत असेपर्यंत हे सगळं नाही चालणार। मला ही वाटणी मंजूर नाहीये। मलाही मंजूर नाहीये।
राजेंद्रच्या जन्माच्या आधी मी श्यामसुंदरला माझ्या मुलासारखं मानलं. मायेची कधी वाटणी होत नाही. राजेंद्रच्या जन्मानंतर सुद्धा श्यामसुंदरसाठी माझ्या प्रेमात कधीच कोणताच दुजाभाव आला नाही. आणि आज हे मी श्यामसुंदरसाठी जेवण बनवलं होतं. बनवले होते तर मग पाठवले का नाही? कारण निर्मला नाही म्हणाली होती. सुनबाईंनी नाही म्हटले होते, पण का? कारण तिला नाही वाटत की लग्नानंतर सुद्धा श्यामसुंदरने माझ्या हातचं जेवण जेवावं. हद्द झाली. मला आजपर्यंत समजलंच नाही की मी इतका वेडा आहे. अरे मला हे का नाही समजलं की आता श्यामसुंदरचं लग्न झालं आहे. प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याला खुश ठेवत असते आणि त्या खुश ठेवण्यामध्ये आपल्या हाताने बनवलेलं स्वादिष्ट जेवण पण त्यात सामील आहे. ह्याला म्हणतात नवरा बायकोचं प्रेम. मनीषा, सुनबाई एकदम बरोबर बोलली. म्हणजे तुम्हाला ही वाटणी मंजूर आहे? हो बाबा, वाटणी कशी मंजूर असेल? भाऊ, उद्यापासून जेवण नको देऊस मला. मी श्यामसुंदरच्या डब्यातल्या जेवणामधून सुनबाईच्या हातचं जेवेन. हे कोणी आता माझ्या कानात काहीतरी सांगितलं. कुणाचा आवाज आला होता माझ्या कानामध्ये? कुणाचा? तुमच्या बाबाने सांगितलं असेल. जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो तो स्वतःच त्या खड्ड्यात पडतो. सबका मालिक एक. काय विचार केला होता आणि काय झालं? आता निर्मलाला तर श्यामसुंदरच नाही तर रामलालचं पण जेवण बनवून पाठवावं लागेल. असं पण होऊ शकतं की उद्या मनीषा वहिनी म्हणतील, निर्मला, उद्यापासून आम्ही दोघं दोन्ही वेळेला तुझ्याच हातचं जेवण जेवू. बाबा, तू कशाला रडतेस? माझी मुलगी इतक्या लवकर हार मानेल? आपण तर दरी वाढवण्याविषयी बोलत होतो ना आई. तिथे रामलालजींनी तर दरी मिटवूनच टाकली. घाबरू नकोस, धीर धर आणि हिमतीने वाग. आपल्या निशाण्यावर नजर ठेव. वेळ आल्यावर बाण चालवलास तर नीट निशाण्यावर लागेल. आणि तुझा निशाणा कोणता आहे? राजेंद्र सायकल्स. हो, राजेंद्र सायकल्सची मालकीण तू, फक्त तूच होणार. बाबा, ती सुंदराबाई येते आहे. ती इथे येते आहे. तर मग इतका उत्तेजित का होतोयस तू? येऊ दे त्यांना. ही द्वारका माई एक पवित्र स्थान आहे नानावली. जो कोणी साफ मनाने इथे येऊ इच्छित असेल त्याच्या वाटेत काहीच व्यत्यय येत नाही. आई, सुंदराबाई काय द्वारकामाई मध्ये चालली आहे? हो, साईबाबांच्या चरणांची जात असेल. चरणांशी नाही जात आहे, त्या ढोंगी साईबाबाला तिच्या चरणांशी आणण्यासाठी चालली आहे. खरं बोललात भगवान. चल, जा जा जा. बघते आहेस रंजना, सगळ्यांच्या चेहऱ्याचा रंग उडालेला आहे. राम राम राम. द्वारिकानाथजी,
शेवटी परीक्षेचा क्षण आलाच. या संसारात आपल्याला सारखी सारखी परीक्षा द्यावी लागते. मुलांना चांगले संस्कार देणे आई वडिलांची परीक्षा असते आणि मुलांनी मोठे होऊन आई वडिलांची सेवा करणे ही मुलांची परीक्षा असते. जसे सुख दुःखात एकमेकांना प्रत्येक प्रकारे साथ देणे पती पत्नीची परीक्षा असते, तसेच आपल्या विद्यार्थ्यांना उद्याचे आदर्श आणि खरा माणूस बनवणे एका शिक्षकाची परीक्षा असते. वाईट वेळेमध्ये एका मित्राला उपयोगी पडणे दुसऱ्या मित्राची परीक्षा असते आणि समाजाच्या संकटापासून आपल्या आई बहिणींचे रक्षण करणे एका पुरुषाची परीक्षा असते. देव नेहमी आपल्या भक्तांची परीक्षा घेतच असतो, पण कधी कधी भक्त आपली भक्ती पणाला लावून देवाचीच परीक्षा घेत असतो. चल रंजना, आपण द्वारिका माईला जाऊ. हो. बघ रंजना, हे गाववाले कसे आपल्याकडे टक लावून बघतायत. सगळी त्याची लीला आहे. पण हा द्वारिका माईचा दरवाजा आहे कुठे? साईबाबांकडे काही मागणार नाही का तुम्ही? मला तर मागताच साईबाबांचं दर्शन झालं. आता काय मागू? माझ्या सगळ्या आकांक्षा पूर्ण झाल्या साईबाबाच्या दर्शनानं. हा कोणता जादूटोणा आहे? मला द्वारिका माईचा दरवाजा का नाही सापडत आहे? मी सुंदराबाईची ऋणी आहे, जिच्यामुळे मला माझ्या देवाचं दर्शन झालं. सुंदराबाई, सुंदराबाई, सुंदराबाई कुठे गेली? माझ्या बरोबरच होत्या. कुठे गेली? सुंदराबाई, सुंदराबाई. माया मोहाने भरलेल्या या जगाच्या भूलभुलैयात जो फसतो त्याला देवाच्या परमधामचे दरवाजे उघडे असूनही दिसत नाहीत. त्याच्या डोळ्यांवर अहंकाराची पट्टी बांधलेली असते. अहंकार माणसाला भरकटवतो आणि देवापासून दूर घेऊन जातो. ईश्वर नेहमी त्यांच्या सोबत राहतो जे स्वतःला पूर्णपणे ईश्वराला समर्पित करतात. सबका मालिक एक. कुठून येते आहेस तू? द्वारिका माईवरून. का? तू पण माझ्या बरोबर दर्शनाला आली होतीस ना? तू दर्शन नाही केलंस का? तू दर्शन घेतलंस? हो, मी परब्रह्माचं दर्शन घेतलं सुंदराबाई. खोटं बोलते आहेस तू. मला हे सांग की तू आत कशी गेलीस? दरवाजातून. परत खोटं. द्वारिका माईला कोणता दरवाजा नाहीये. जर असता तर मी आत गेले नसते का? मी खूप शोधला, पण मला तिथे कोणता दरवाजा दिसला नाही आणि नाही ते साईबाबा.
ज्याने आपल्या मनाचे दरवाजे बंद केले असतील ना सुंदराबाई, त्याला द्वारिकामाईचा दरवाजा कसा दिसणार? रंजना, तू पापी आहेस सुंदराबाई. तोंड सांभाळून बोल. आपली हद्द सोडून बोलू नकोस. सुंदराबाई, या चमत्काराला जाणून घे. साईबाबांच्या चरणांशी जा, तुझा उद्धार होईल. माझा उद्धार हो न हो, पण तुझा उद्धार कधीच नाही होणार, कारण मी तुला कधीच नृत्य शिकवणार नाही. हे विश्व तुझ्या इच्छेनुसार नाही, तर साईबाबा सारख्या ईश्वरी अवतार असणाऱ्यांच्या इच्छेवर चालतो. साईबाबांना वाटलं तर मी नृत्य शिकेन, नक्कीच शिकेन आणि नाचेन पण. जय हो साईराम. ही आहे द्वारकामाई. जय साईराम. अरे कोंडाजी, कोंडाजी, कोंडाजी. राम राम राम. वैद्यबुवा, हे काय? कोंडाजीने तर आपल्याला ओळखलं पण नाही. हो, आपल्याला बघून न बघितल्यासारखं केलं त्याने. अरे भगवान द्वारिकानाथजी, हा तर चमत्कार झाला. हा हा हा, लक्ष्मी रंगी. साईबाबा, द्वारिका माई मध्ये आज तुम्ही दीपमाळा का लावताय? आज दिवाळी तर नाहीये. लक्ष्मी बेटी, जेव्हा भक्त देवाच्या घरी येतो तर देवासाठी तो दिवस दिवाळीच्या सणापेक्षा कमी नसतो. साईबाबा, ते लोक जे दासगणू सोबत आले आहेत ते सगळे काय तुमचे भक्त आहेत? पण त्यांच्यात तर कोंडाजी सुद्धा आहे साईबाबा, आणि तो तर द्वारकानाथचा गुंड आहे. पश्चाताप मनाचा सगळा मळ धुवून टाकतो. मी हे दीप प्रज्वलित करतो, लोकांच्या मनातून अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी, ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी, लोकांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी, आणि जे रस्त्यावरून भरकटले आहेत त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी. हे दिवे फक्त दिवे नाहीयेत, हे तर महान योगी आहेत. तेलच ह्यांचे जीवन आहे. हे दिवे आपल्याला सांगतात की जोपर्यंत जीवा जीव आहे तोपर्यंत दुसऱ्यांसाठी जगा, फक्त आपल्यासाठी नाही. जेव्हा दिवा विझायला लागतो तेव्हाही तो दुसऱ्यांना प्रकाश देण्यासाठी शेवटचा प्रयत्न करताना, आपल्या ज्योतीला मोठी अजून मोठी करत असताना शेवटी विझून जातो. लक्ष्मी बेटी, हा दिवा कोणामध्ये भेदभाव करतो का? नाही. श्रीमंत गरीब, लहान मोठे, चांगले वाईट सगळेच या दिव्यासाठी एक समान आहेत. हा दिवा सगळ्यांना प्रकाश देतो.
एक समान देत असतो. या दिव्यातून जो जितका प्रकाश ग्रहण करू शकतो त्याला तितका प्रकाश मिळत असतो. लक्ष्मी बेटी, कोंडाजी यावेळी अंधकारातून उजेडाकडे आला आहे. त्याच्या मनात नेहमीच ज्ञानाचे दीप तेवत राहो. त्यामुळे मी इथे द्वारकामाईमध्ये दिवे लावतो आहे. कारण अंधकार त्याला गियंकृत करण्याचा हर प्रकारे प्रयत्न करेल. अंधकार? साईबाबा द्वारकानाथ बद्दल बोलताहेत. सबका मालिक एक. अरे कोंडाजी बाहेर ये. अरे त्याला येऊ तर द्या. कोंडाजी आला हा. बोला, काय झाले द्वारकानाथ? अरे राम राम राम. अरे मूर्खा, तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? हा? अरे भगवान द्वारकानाथजींना असं बोलवत होतास का तू? हा? वैद्य बुवा, असं वाटतंय की कोंडाजीची जीभ जड झाली आहे. जी योग्य नाव घ्यायला विसरली आहे. गोपाळ, कोण आहेत हे लोक? हे आहेत द्वारिकानाथजी, ह्या मूर्ख कोंडाजीचे भगवान. समजलात? माफ करा, तुम्ही माझे भगवान नाही आहात. कोंडाजी, भगवान तर साईबाबा आहेत. राम राम राम. द्वारकानाथजी, इतक्या दिवसापासून हा तुमच्यापासून दूर असल्यामुळे सगळे विसरून गेला आहे. याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. दगडू, परिणाम झाला होता, आता नाहीये. कोंडाजी, आमच्या बरोबर चल. आम्हाला तुझ्यासोबत काही बोलायचं आहे. द्वारिकानाथजी, मी तुमच्यासोबत जरूर बोलेन, पण साईबाबांच्या दर्शनानंतरच. तू भरकटला आहेस कोंडाजी. मी तुला योग्य मार्ग दाखवू शकतो. योग्य मार्ग? मी भरकटलो नक्कीच होतो, पण आमच्या या शकुंतलेने आम्हाला योग्य मार्ग दाखवला आहे. मला समजलं आहे भक्तीमध्ये किती शक्ती असते. शक्ती काय असते हे तुला काय माहिती? मी तुला सांगतो. बघतोस तू आमच्या सोबत कसा येत नाहीस. जीवाजी, बोला भगवान. उचल ह्या बाळाला. उचल उचल उचल. जीवाजी, एक पाऊल पण पुढे टाकू नकोस, नाहीतर तोच पाय तोडून त्याचा हार करून द्वारकानाथच्या गळ्यात घालेन. कोंडाजी, कोंडाजी. द्वारकानाथजी, शांत व्हा. आपण साईबाबांसोबत ईर्ष्या का करता? ईश्वरशी ईर्ष्या नाही, त्याच्यावर प्रेम करतात. त्यांची भक्ती केली जाते, पूजा केली जाते. त्यांच्या समोर मानवर नाही केली जात. ए भजन मंडळी, तुला कोणी विचारलं आहे का? तू तुझे तोंड बंद ठेव. मी ओळखतो साईनाथला. तो ढोंगी पाखंडी आहे. ईश्वर तुम्हाला सद्बुद्धी देव. तुम्हाला साईबाबांच्या खऱ्या रूपाचं दर्शन होऊ दे. द्वारकानाथजी, तुम्ही ज्याला ढोंगी आणि पाखंडी म्हणता आहात, त्याच्या इच्छेशिवाय एक पान पण हालत नाही. हॅट. जर तुम्ही स्वतःला देव मानता तर जरा हा दिवा विझवून दाखवा. अरे वा वा, काय डोका आहे दास गणूला.
हा दिवा तर मी एक फुंकर मारून विझवू शकतो. दगडू, हा दिवा तर काहीच नाही. मी मशाल सुद्धा एक फुंकार मारून विझवू शकतो. तू नंतर विझव, मी विझवतो. अच्छा, जरा विझवा बरं. विझव विझव. जय साईनाथ. दगडू, जोरात फुंकार मार ना. हट, मी विझवतो. नाही विझवू शकलो. विझवू? हो हो. नाही विझत. वैद्य बुवा, राम राम राम. जय साईराम. अरे बाजूवा वैद्य बुवा, तुम्ही पण ना. द्वारकानाथजी, फुंकार मारा. द्वारकानाथजी, साईबाबाला ओळखा, ते ईश्वर आहेत. जय साईराम. साई कथा अनंत है, साई नाम अनमोल, जन्म सफल हो जाएगा, साई साई बोल. अरे काय झालं? काय झालं द्वारकानाथजी? दिवा विझला नाही का? बघा, मी विझवतो. दिवा विझला. द्वारकानाथजी, ज्यांच्या मनात बाबाच्या भक्तीची ज्योत जळते ना, ती ज्योती कधी विझत नाही. हो, समजलात? जय साई बाबा की. बोला साईनाथ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. बोला साईनाथ महाराज की. साईनाथ महाराज की जय. चला चला. साईनाथ महाराज की जय. मी माझ्या भक्तांचा दास आहे. भक्तांचा विश्वासच माझा श्वास आहे. भक्तांची श्रद्धाच माझी शक्ती आहे. शरीराने मी द्वारका माईमध्ये राहतो, पण सगळ्या विश्वात काय होते आहे याचे ज्ञान आहे. मी माझ्या भक्तांच्या हृदयात वास करतो. माझ्या भक्तांच्या वचनाला मी कधी असत्य होऊ देत नाही. सबका मालिक एक. ये निर्मला, ये. वहिनी, ओ दादा. ओहो, अरे काय झालं श्याम सुंदर? खूप आनंदात दिसतो आहेस. काही चांगली बातमी द्यायला आलायस का? ते हो, आनंदाचीच गोष्ट आहे, पण ती नाही जी तुम्ही लोक समजता आहात. यांनी नाटकाची तिकीटं आणली आहेत आणि आपल्याला सगळ्यांना सोबत जायचं आहे. यांच्यासाठी तर हीच आनंदाची गोष्ट आहे. काय झालं श्याम सुंदर? निर्मलाला काय झालं? ते खुश दिसत नव्हती ती. वहिनी, ते ह्यासाठी की निर्मला नाटकाच्या नावामुळे खुश नाहीये. कारण नाटकाचं जे नाव आहे ना, ते आहे निर्मलाची आई. त्यांच्या हसण्याला
काहीही करून रडण्यात बदलायला पाहिजे तुला. हो आई, मी त्यांना रडवेन आणि नक्कीच रडवेन. जे दुसऱ्यांचं वाईट चिंततात त्यांचं कधीच भलं होत नाही. धान्य तसंच उगवणार जसं बीज पेरलं आहे. दुसऱ्यांना दुःख देऊन आपल्याला कधीच सुख मिळत नाही, दुःखच मिळतं. त्यामुळे चांगला विचार करा, चांगलं कर्म करा, म्हणजे चांगलं फळ मिळेल. जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी जगतो तेव्हा आयुष्यात आनंद पसरतो आणि जेव्हा आपण दुसऱ्यांचं जगणं नकोसं करतो, त्यांच्या जीवनाला दुःखी करतो, त्यावेळी आपल्या जीवनाचा आनंद सुद्धा आपल्यावर रागवतो. आणि जर श्याम सुंदर रागवला तर त्याला समजावू शकतेस ना तू. ते तर माझ्या कोणत्याच गोष्टीला टाळत नाहीत. जसं मी म्हणेन ते अगदी तसंच करतील. बस, तर मग आता जसं मी सांगते तसंच कर. रामलाल आणि श्याम सुंदरच्या नात्याला इतक्या वाईट प्रकारे तोडून टाक की पुन्हा आयुष्यात कधी ते जोडले जाणार नाही. आणि त्यासाठी हत्यार स्वतः श्याम सुंदरने तुला दिलं आहे. नाटकाची तिकीट. हो. इतका अपमान माझ्या पूर्ण आयुष्यात, इतका अपमान कोणी नाही केलाय माझा. अशी कोणती जादू आहे त्या साईबाबाकडे की त्याने द्वारिका माईचा पूर्ण दरवाजा माझ्या डोळ्यासमोर गायब केला. तुझ्या सोबतच आम्ही सुद्धा अपमानाच्या आगीत जळतो आहे सुंदराबाई. तो कोंडाजी जो आमच्या समोर नजर वर करून बोलू शकत नव्हता, आज तोंड वर करून आमच्या समोर बोलायला लागला आहे. हा तर खरोखरच चमत्कार आहे, चमत्कार साईबाबांचा. अरे गाढवांनो, त्या ढोंगी साईबाबाचं नाव नका घेऊ इथे, समजलात? मला तर या गोष्टीची लाज वाटते की सुंदराबाई शिर्डीला आली आणि तिचं नृत्य बघायला एकही शिर्डीवासी आला नाही. मी आलो होतो ना. मी पण. अरे मूर्ख कुणीकडचे, आता एक शब्द जरी तोंडातून काढलात ना तर मी. वैद्य बुवा, आम्ही मोके थोडीच आहोत. बोललो तर शब्द तर येणारच ना. काय दगडू? हो, तोंडातून शब्द तर निघतीलच ना. असे अरे बस कर. मूर्ख कुठचे मूर्ख. सुंदराबाई, तो साई बाबा त्याचे भक्त आणि त्यांच्या भक्तीबद्दल खूप बोलत असतो ना. तर मग एवढंही नाही समजलीस? तू सुंदर आहेस ना. तरुण पण आहेस. तुझ्या या दोन हत्यारांनी साई बाबाच्या भक्तांच्या मनाला लुटून घे. आणि मग ते सगळे लोक द्वारका माई मध्ये आरती करायला नाही जाणार, ह्या सुंदराबाईचं लावणी नृत्य बघायला येतील. आम्ही पण येणार. आणि एक दिवस असा येईल की साई बाबाच्या द्वारका माई मध्ये आरती करायला कोणीच नाही जाणार. तर मग सबकी मालकीन एक, सुंदराबाई. साईबाबा, ज्यांच्यासाठी तुम्ही दिवे पेटवले आहेत ते आले आहेत. साईबाबा, बाबा, जे रस्ता चुकले आहेत ना ते योग्य मार्गावर आलेत. बाबा, आता अज्ञानाचा अंधकार दूर होईल ना? हो लक्ष्मी बेटी. आणि आता सगळ्यांना हा संदेश मिळेल की जो तुमच्यावर श्रद्धा ठेवतो आणि धीर धरतो त्याला त्याच्या भक्तीचे गोड फळ अवश्य मिळेल. जय साई
साई श्याम दुख भंजन तेरु नाम। साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम। हे साईनाथ तेरे आने से, हे साईनाथ तेरे आने से हुआ धन्य ये धरती धाम धाम। साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम। साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम। सुख धाम धन धाम साई राम साई श्याम। गुण धाम यश धाम साई राम साई श्याम। ओ भक्त वत्सल दीन बंधु बाबा तुझे प्रणाम। साई बाबा तुझे प्रणाम। साई बाबा तुझे तुमच्या आज्ञेचं पालन करत असताना मी तुमच्या भक्तांना नांदेडहून घेऊन आलोय. गणू, बोला साईबाबा. तुझी बायको तोपर्यंत तुला ओवाळू शकत नाही जोपर्यंत हिचे आईबाप वचन दिल्याप्रमाणे हुंडा देणार नाहीत. मोठी आलिया आरती ओवाळणारी. फक्त एकदाच भेटू द्या मला. चला निघा, जा जा निघा इथून. नालायक, गळभद्री कुडची. जरा बघू तर. चल निघ इथून, निघ इथून, निघ. ही शकुंतला आहे ना बाळाच्या सोबत? खूप कष्ट केले पण त्या देवावरचा भरोसा नाही सोडला. तू तर एक आदर्श बनली आहेस बेटी. हा दास गणू म्हणतो की मी माझ्या भक्तांची परीक्षा घेत असतो, पण गणू ह्या शकुंतला बेटीने तर माझीच परीक्षा घेतली. साई बाबा, मला माहिती आहे, पण काय केलं जाऊ शकतं? आपल्या पूर्वजन्माच्या कर्माचं फळ तर भोगावंच लागतं. प्रारब्धाला कुणी बदलू शकत नाही, कुणी टाळू शकत नाही.